मेळघाटाच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये परंपरेचा जल्लोष पाहायला मिळाला. महाशिवरात्रीनिमित्त धारणी तालुक्यातील दहेंडा गावात भरलेल्या यात्रेत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बोकडा छकडा शंकरपट स्पर्धेने अक्षरशः धम्माल उडवली. 50हून अधिक चमूंचा सहभाग, लहानग्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आदिवासी संस्कृतीचा रंगतदार आविष्कार. मेळघाटातील धारणी तालुक्यातील दहेंडा हे आदिवासी बहुल गाव, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आणि परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. गावालगत वाहणारी सूर्यपुत्री तापी नदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची सीमा निश्चित करत असल्याने येथे दोन राज्यांच्या संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या पारंपरिक यात्रेत धार्मिक विधी, लोककला, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. मात्र यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते बोकडा छकडा शंकरपट हा अनोख्या आणि रोमांचकारी स्पर्धेचे. सजवलेल्या बोकडांच्या जोड्या, गळ्यातील घुंगरांचा नाद आणि स्पर्धकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे या स्पर्धेत लहान मुलांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. पारंपरिक वेशभूषेकडे छकड्यांसह मैदानात उतरलेल्या लहानग्यांना ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रोत्साहन दिले. दुर्गम भागातून तब्बल 50हून अधिक चमूंनी सहभाग नोंदविला. या रंगतदार स्पर्धेत खाऱ्या टेमरू गावाने प्रथम क्रमांक पटकाविला. बोबदो गावाने द्वितीय तर दहेंडा गावाने तृतीय क्रमांक मिळवत मानाचे स्थान मिळविले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके आणि सन्मान चिन्हे देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा केवळ मनोरंजन नसून आदिवासी समाजाच्या परंपरा, एकजूट आणि सांस्कृतिक वारशांचे जतन करणारा उपक्रम असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. आधुनिकतेच्या युगात हरवत चालविलेल्या परंपरा, खेळांना जिवंत ठेवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न ठरत आहे. दहेंडा येथील महाशिवरात्री यात्रा म्हणजेच धर्म, संस्कृती आणि लोकजीवनाचा उत्सव आणि बोकड छकडा शंकरपटामुळे मेळघाटाच्या सांस्कृतिक वैभवाला मिळालेले नवे अधोरेखन.